मित्र हो, असं म्हटलं जातं की जो पाठीवर झोपतो तो योगी, जो उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी, जो डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी आणि जो पोटावर झोपतो, पालथा झोपतो तो भोगी। याचं कारण असं की जेव्हा तुम्ही पाठीवर झोपता तेव्हा तुमच्या शरीरातील सगळे अवयव अतिशय चांगल्या प्रकारे रिलॅक्स होतात, सांधे रिलॅक्स होतात आणि सगळ्यात महत्वाचं पाठीचा जो मणका आहे तो चांगल्या एका सरळ रेषेमध्ये राहतो आणि त्याला चांगला आराम मिळतो। दिवसभराचं तुमचं जे कष्ट आहे, उभं राहणं असेल, चालणं फिरणं असेल, याच्यामुळे तुमच्या मानेच्या, पाठीच्या आणि कमरेच्या मणक्यावर आलेला जो ताण आहे तो पूर्णपणे नाहीसा होतो। पाठीवर झोपल्यानंतर उशी घ्यावी का नाही? उशी घ्यावी, पण मात्र त्या उशीची उंची ही आपल्या 4 बोटांच्या उंची एवढीच असावी। जेव्हा तुम्ही डाव्या कुशीवर झोपता तेव्हा तुमची पचनशक्ती चांगली सुधारते। डाव्या कुशीवर झोपताना सुद्धा तुम्ही सरळ एका रेषेत झोपायचं नाही, तर तुमचे गुडघे थोडेसे पुढे दुमडायचे, ज्यामुळे तुमच्या आतड्याच्या हालचाली चांगल्या होऊन तुमचं अन्न चांगलं पचलं जाईल। तुम्ही उजव्या कुशीवर रात्रभर झोपत असाल, तुम्ही पालथं किंवा पोटावर झोपत असाल तर तुमच्या पोटावर जास्तीचा ताण येईल आणि तुमची पचनशक्ती अजून जास्त बिघडेल।